श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 10वा. जगज्योती नाम. समास 5वा. पंचप्रळय निरूपण. श्रीराम. ऐका प्रळयाचे लक्षण. पिंडी दोन्ही प्रळय जाण. एक निद्रा एक मरण देहांत काळ. श्रीराम. आता प्रळयाचे स्वरूप ऐका. प्रळय एकंदर 5 प्रकारचे आहेत. पिंडामध्ये 2 प्रळय आहेत. एक निद्रा व दुसरं मरण, देहाचा अंतकाळ. देहधारक तिन्ही मूर्ती. निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रळय श्रोती. ब्रह्मांडीचा जाणावा. श्रीराम. देह धारण करणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवांच्या मूर्ती जेव्हा निद्रेला वश होतात तेव्हा तो ब्रह्मांडीचा निद्रा प्रळय होतो, हे श्रोत्यांनी समजून घ्यावे. तिन्ही मूर्तीस होईल अंत. ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त ब्रह्मप्रळय आला. श्रीराम. तिन्ही मूर्तींचा जेव्हा अंत होईल तेव्हा ब्रह्मांडाचा नाश होईल. त्यावेळेला ब्रह्मप्रळय झाला असे निश्चयाने समजावे. ब्रह्मांडास कल्पांत होऊन 3ही मूर्तींचा अंत होतो तेव्हा त्यास ब्रह्मप्रळय म्हणतात. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी. 4 प्रळय नवखंडी. 5वा प्रळय उदंडी. जाणीचे विवेकाचा. श्रीराम. अशा प्रकारे पिंडात 2 आणि ब्रह्मांडात 2 मिळून 9 खंडात 4 प्रळय आहेत. 5वा प्रळय विवेकाचा होय, तो पुष्कळांस माहित आहे. ऐसे हे 5ही प्रळये सांगितले यथान्वये. आता हे अनुभवास ये ऐसे करू. श्रीराम. असे हे 5 प्रळय अनुक्रमाने सांगितले. आता यांचा अनुभव येईल असे करू. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात. श्रीराम. निद्रा जेव्हा देहात प्रवेश करते तेव्हा जागेपणाचा व्यापार बंद पडतो. मग एकाएकी गाढ झोप लागते किंवा स्वप्न पडते. निद्रा लागली की सारे जागृतीचे व्यापार खुंटतात व सुषुप्ती किंवा स्वप्न सुरू होते. या नाव निद्रा प्रळय. जागृतीचा होय क्षय. आता ऐका देहांत समय म्हणजे मृत्यू प्रळय. श्रीराम. अशा प्रकारे जागृतीचा नाश होणे यास निद्रा प्रळय म्हणतात. जागृतीचा क्षय निद्रेत होतो म्हणून निद्रा प्रळय. आता देहांत समय म्हणजे मृत्यू प्रळय कसा असतो ते ऐका. देही रोग बळावती अथवा कठीण प्रसंग पडती. तेणे पंचप्राण जाती स्थळे सांडून. श्रीराम. देहामध्ये रोग वाढतात किंवा कठीण प्रसंग गुदरतो, त्यामुळे पंचप्राण आपले व्यापार सोडून जातात. तिकडे गेला मन पवनू. इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रळय अनुमानू असचिना. श्रीराम. मन आणि वायू हे तिकडे निघून गेले व इकडे नुसते शरीर राहिले, हा दुसरा प्रळय होय. यात शंकेला जागाच नाही. देहांत अनेक रोगांचे प्राबल्य झाल्याने किंवा काही आकस्मिक प्रसंगाने देहातून पंचप्राण निघून जातात व मागोमाग मन व पवन जातो आणि खाली नुसते शव राहते. यालाच मृत्यू प्रळय म्हणतात. तिसरा ब्रह्म निजेला. तो हा मृत्यूलोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्रांचा. श्रीराम. आता ब्रह्मांडीचे प्रळय सांगतो. तिसरा प्रळय असा. ब्रह्मदेव निजला म्हणजे या मृत्यू लोकाचा नाश होतो व प्राणीमात्रांचा व्यापार बंद पडतो. या मृत्यू लोकाचा गोळा होऊन प्राणीमात्रांचे व्यापार खुंटतात. तेव्हा प्राणियांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास. कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे. श्रीराम. त्यावेळी प्राण्यांचे सूक्ष्म अंश वायुचक्रात वातावरणात राहतात. नंतर काही काळ गेल्यावर ब्रह्मदेव पुन्हा जागा होतो. पुन्हा मागुती सृष्टी रची. विसंचिले जीव मागुती संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रळय मांडे. श्रीराम. नंतर पुन्हा सृष्टी रचायला लागतो. अस्ताव्यस्त झालेले जीव पुन्हा पूर्ववत करतो. विसंचिले
विखुरलेले जीव सूक्ष्मांश पुन्हा संसारी येऊन सृष्टीचक्र सुरू होते. असे होता होता ब्रह्मदेवाचे आयुष्य संपते, म्हणजे ब्रह्मप्रळय सुरू होतो. शतवरुषे मेघ जाती, तेणे प्राणी मृत्य पावती. असंभाव्य तडके क्षिती, मर्यादे वेगळी श्रीराम. 100 वर्षे पाऊसच पडत नाही, त्यामुळे सारी जीवसृष्टी सर्व प्राणी मरण पावतात आणि पृथ्वीला अशा भेगा पडतात की त्याला सीमाच नाही. पृथ्वी अमर्याद फाटून जाते. सूर्य तपे 12 कळी, तेणे पृथ्वीची होय होळी. अग्नी पावता पाताळी, शेष विषवमी श्रीराम. सूर्य आपल्या 12 कलांनी प्रदीप्त होतो, त्यामुळे पृथ्वी होळीसारखी भडाभडा पेटते. साऱ्या पृथ्वीची होळी होते आणि तो अग्नी पाताळात शिरला की शेष विष ओकू लागतो. अग्नीचा भडका लागून शेष ओकून मरतो. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विष वर्मी गळा. दोन्ही कडून जळता भूगोळा, उरी कैची श्रीराम. आकाशात सूर्याच्या ज्वाळा भडकतात आणि पाताळात शेषाच्या विषाचा भडका उडतो. शेष विष ओकू लागतो. अशा प्रकारे दोन्हीकडून भूगोल जाळू लागला, म्हणजे मग त्याचे काय उरणार. आणि या दोन्हींच्या भडक्यात सारे ब्रह्मांड जळून जाते. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक. याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती श्रीराम. सूर्याचा प्रखरपणा वाढल्यामुळे चोहोंकडे हलकल्लोळ उडून जातो. मेरूचे कडे धडाधड कोसळतात. इंद्राची अमरावती इंद्रलोक, स्वर्ग, ब्रह्मदेवाचा सत्यलोक, वैकुंठ, कैलास आणि ह्याशिवाय अनेक सर्व लोक भस्म होऊन जातात. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच ओसरे. देव समुदाव बावरे, वायू चक्री श्रीराम. मेरू पर्वत सगळाच नाहीसा होतो, ढासळून जातो. त्याचे महात्म्य मोडून जाते आणि देवांचे समुदाय वायुचक्रात भ्रमण करू लागतात, मिसळून जातात. भस्म झाली या धरत्री, पर्जन्य पडे शुडांधारी. महीविरे जळांतरी, निमिष मात्रे श्रीराम. पृथ्वीचे भस्म झाल्यावर मुसळधार पाऊस पडतो व त्या पाण्यामध्ये पृथ्वी निमिष मात्रात बुडून जाते. मग हत्तीच्या सोंडेसारखी सृष्टी सुरू होऊन सारी सृष्टी जळात निमिषार्धात विरून जाते. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषील अनळ. पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. पुढे नुसते उदक उरते, त्यास अग्नी आटवून टाकतो. पुढे सगळे अग्नी एकवटून भयंकर भडका उडतो. नुसतेच जळ ठरल्यावर, पृथ्वीचा अपांत लय झाल्यावर त्याला अग्नी खाऊन टाकतो. समुद्रीचा वडवानळ, शिवनेत्रींचा नेत्रानळ. सप्तकंचुकीचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता श्रीराम. अग्नीने पेट घेतल्याबरोबर समुद्रातील वडवानळ, शंकराच्या नेत्रातील अग्नी, ब्रह्मांडाभोवती असणारा आवरणाग्नी, सप्तकंचुकांचा आवरणानळ, ब्रह्मांडाला पंचमहाभूते, अहंकार व महत्त्व या सप्तकंचुकांचा वेढा आहे तो, आणि सूर्य व बीज साऱ्या ज्वाळा एकवटतात. ऐसे ज्वाळ एकवटती, तेणे देव देह सोडिती. पूर्वरूपी मिळून जाती, प्रभंजनी श्रीराम. सगळ्या ज्वाळा एकवटल्या म्हणजे देवही आपापले देह सोडून आपापल्या पूर्वकर्माने जाणीव रूपाने वायूमध्ये मिळून जातात. देवांचे तेजोमय देह त्यात मिसळतात आणि त्यांचे पूर्वरूप जे वायू त्यात लीन होतात. तो वारा झडपी वैश्वानरा, वन्ही विजेल एकसरा. वायो धावे सैरा वैरा, परब्रह्मी श्रीराम. तो महाभंजन वारा सुटून अग्नीला झडपून टाकतो, त्यामुळे सगळा अग्नी पार विझून जातो. नंतर वायू मूळ ब्रह्माकडे धावत सुटतो. परब्रह्मामध्ये सैरा वैरा धावू लागतो. धूम्र वितुळे आकाशी, तैसे होईल समिरासी. बहुतांमध्ये बोडियासी, क्षयो बोलिला श्रीराम. धूर जसा आकाशात मिळून जातो, नाहीसा होतो, तशीच त्या वायूची दशा होते. पुष्कळांमध्ये थोड्याचा नाश व्हावयाचाच. वायो वितुळतांच जाण, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण.
ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी श्रीराम. वायू वितळून म्हणजे नाहीसा होऊन गेला की सूक्ष्म पंचभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती व ईश्वर म्हणजे जाणीवरूप पुरुष मिळून जी मूळ माया ती आपले अधिष्ठान जे निर्विकल्प परब्रह्म त्यात लीन होते. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली शुद्ध सारांश उरली स्वरूप स्थिती श्रीराम. त्या ठिकाणी स्वस्वरूप म्हणजे जाणीव राहते व जगज्योती नाहीशी होते. सारांश शुद्ध स्वरूप स्थिती राहते. जितुकी काही नामाभिधाने तपे प्रकृतीचे निगुणे प्रकृतीने सता बोलणे कैसे बोलावे श्रीराम. त्या स्वरूपाबद्दल काय बोलावे त्याच्या संकेतार्थ जी जी नावे द्यावी ती प्रकृतीमुळेच आहेत. प्रकृती नसल्यावर मग बोलणे तरी कसे बोलावयाचे. प्रकृती असताच विवेक कीजे त्यास विवेक प्रळय बोलिजे. पाचही प्रळय बोजे तुझ निरोपिले श्रीराम. प्रकृती असतानाच नित्यानित्य विवेक करून ब्रह्म प्रकृती प्रळयाचा अनुभव घेणे याला विवेक प्रळय म्हणतात. अशा प्रकारे पाचही प्रळय स्पष्ट करून सांगितले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रळय निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.